गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवे. मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये. तर मी आज तुमच्यासोबत मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. आणि सर्वात आधी तर मी म्हणजे रात्रीच्या जेवणाचे घासलेले जे भांडे होते तेच भांडे पूर्ण सुकले गेले होते. तर ते भांडे मी रॅकमध्ये लावून घेतले आणि त्यानंतर घरातला केर काढायला सुरुवात केली. आणि इकडे दीदी छान खेळत होती. म्हटलं आता सगळी कामं आपली थोडीफार तरी जे झाली ती करून घ्यावी, म्हणून मी केर काढायला सुरुवात केली. लहान मुलांचं कसं असतं ना, ती जोवर झोपलेली आहेत किंवा खेळत आहेत तोवरच आपल्याला आपली सगळी कामं करून घ्यावी लागतात. तर तसंच माझं पण तसंच काही आहे. जोपर्यंत माझी मुलगी झोपलेली असते किंवा खेळत असते तोपर्यंत मग मी सगळी कामं करून घेते. निदान शक्य होतील तेवढी तरी करण्याचा प्रयत्न करते. आणि त्यानंतर जर ती उठली किंवा रडत असेल तर मग तर आपल्याला कामं करता करता काम टाकून तिला घ्यावंच लागतं. अशा प्रकारे त्यानंतर मी इकडे बाहेरच्या रूममध्ये आली आणि बेडशीट, सोफा कवर सगळं व्यवस्थित सगळं रात्रीचं झोपल्यामुळे सगळं विस्कटलेलं असतं. हे सगळं व्यवस्थित करून ठेवलं आणि सोफा कवर आणि बेडशीट व्यवस्थित करेपर्यंत दीदीला खाली टाकलं होतं. तर दीदीला पण वरती ठेवून वरती टाकलं. दीदी खेळत होती. म्हटलं आता होतात आपली कामं. मग मी सर्व केर काढून घेतला आणि त्यानंतर इथं आमच्या घरात एक छोटासा टेबल आहे. त्यावर आम्ही असं छोट्या मोठ्या गोष्टी ठेवतो. काही पण औषधं असो, खेळणी असो दीदीची, किंवा मग आणखी काही वस्तू, नेल कटरची भरणी, नेल कटर आम्ही एका भरणीमध्ये ठेवतो छोट्याशा ते, किंवा मग आमच्याकडे मशीन आहे, शिलाई मशीनचे रिलाचे बॉक्स ठेवतो. अशा प्रकारे आणखी बऱ्याच काही वस्तू. तर मग तो टेबल खूप दिवसापासून साफच केला नव्हता. तर म्हटलं चला आता आज साफ करून घ्यावं. तो खूप जास्त विस्कटला गेला की मग तो पण कसं तरी पसारा वाटतो सगळं घरात, आणि मला पसारा अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी तो टेबल सर्व आवरायला घेतला. सगळं सामान काढून घेतलं आणि सगळं सामान परत व्यवस्थित लावण्याचा, माझ्या परीने जसं होईल ॲडजस्ट तसं व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे थोडी जरी साफसफाई ठेवली तर आपलं घर समजा थोडंफार तरी चांगलं दिसतं. नाही तर पसारा मला काही पसारा आवडत नाही, आणि पसारा असला तर आपलं घर पण सुंदर दिसत नाही. आणि त्यानंतर आम्ही गेलो आंघोळीला, आणि आधी दीदीची आंघोळ केली, नंतर माझी आंघोळ केली. तर दीदीचं लूक तुम्ही बघितलं तसं आंघोळ केल्यानंतरचा. आणि त्यानंतर मग दोघीच्या पण आंघोळी झाल्यानंतर मी दीदीला सेरेलॅक भरवण्याचा प्रयत्न केला. पण तिचं असं आहे की ती सेरेलॅक खातच नाही. पण 6 महिन्याची झाली ती, आता तिला द्यायलाच पाहिजे, थोडं तरी सवय झाली पाहिजे असं सर्वजण म्हणतात. म्हणून मग आम्ही तिला थोडंफार तरी देण्याचा प्रयत्न करतो. पण ती खातच नाही, रडतेच. आपण खायला दिलं की रडते. आधी मी तिला डाळीचं पाणी किंवा हाताचं पाणी देत होती, पण ते तर ती कसंच खात नव्हती. मग आम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार सेरेलॅक आणलं तर ती सेरेलॅक पण खात नाही, रडतेच, खूप जास्त रडते. तरी पण मी तिला देते आणि थोडं पाणी पाजते. पाणी पण पित नाही आणि सेरेलॅक पण खात नाही. आणि तुम्ही तुमच्या बाळाला 6 महिन्याच्या वरील बाळाला काय देता आणि ती खातात असं जर काही असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. मी पण माझ्या मुलीला ते देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि त्यानंतर मग मी दीदीला भरवल्यानंतर कपडे धुवून घेतले, सगळे कपडे वाळत घातली. आणि नंतर इकडे मी स्वयंपाकाला लागले. तर आज मला स्वयंपाकात बनवायचं होतं डाळ, भाजी, भात आणि पोळ्या. तर मी पालक भाजी चांगली निसून धुवून चिरून घेतली आणि तुरीची डाळ धुवून घेतली. तुरीची डाळ धुवून त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि त्यामध्ये डाळ, भाजी आणि शेंगदाणे ॲड करून कुकरमध्ये ठेवून घेतला. आणि नंतर भातासाठी तांदूळ ठेवून घेतले आणि
तांदूळसुद्धा कुकरमध्ये लावून घेतले. आणि त्यानंतर मग मी कणिक भिजवायला घेतली. दीदी थोडीशी रडत होती मग तिला घेतलं 2 मिनिट आणि मग नंतर कणिक भिजवायला घेतली. कणिक भिजवून घेतली आणि नंतर मग पोळ्या टाकून घेतल्या. पोळ्या टाकता आम्ही सतत लाईन जात होते, त्यामुळे पोळ्या टाकतानाचा व्हिडिओ काही शूट झालाच नाही. आणि नंतर मग मी भाजी बनवायला घेतली. भाजी म्हणजे भाजी शिजलेली होतीच, फक्त तडका द्यायचा बाकी होता. त्यासाठी मी एका कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घेतलं. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि कांदा, टोमॅटो सगळं चांगलं परतून घेतलं. टोमॅटो चांगला लवकर व्हावा म्हणून मी त्यामध्ये मीठ ॲड केलं. मीठ टाकल्यानंतर टोमॅटो झाला. त्यानंतर मी लाल तिखट, हळद पावडर आणि थोडासा खानदेशी मसाला टाकला. मी इथे खानदेशी मटण मसाला वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही मसाला वापरू शकता. आणि ते झाल्यानंतर सगळं शिजलेलं वरण त्यामध्ये ॲड केलं आणि वरण ॲड केल्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड केलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसं हवं तसं पाणी